नमस्कार मंडळी, मराठी माऊली या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीशा एकतत्व आहाकास, तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे वाहता, तू पावसी आपुल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्सा विषयी कधी. मी तुझे अजाणले करू, नको माया पाताळ करू, तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करिहरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोणिया. अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले, महाराज पोरांत बैसले, कौतुकी लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण, विस्तववरी ठेवणीया. सकाळ पून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालूनिया. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला, अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करीती, आपापसात निश्चिती, कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलिमिला. मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकी राम सोनार, आहे वेटाळी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागुनी घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले, समर्थांच्या चिलमिस. जानकी राम रागावला, लेकरासी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला, देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण, विस्तव हा जातसे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यावहारिक कथा, सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसे साच असून, हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलीम पिऊन तृप्त करी, झाला गजानन महाराज. ते सोनारे न ऐकले, अद्वा तद्वा भाषण केले, ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाये खुलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलमी बहादरासी, साधू म्हणून सांगू नका. गांजा तमाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला, मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमिसी, तो आहे ना साक्षात्कारी. मग विस्तव कशाला पाहिजे तरी, आपुल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवाते निर्माण. साधूनाथ जालंधर, पीत होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घरघर, ना हिंडले कदाते. जा जा उभे न राहा येत, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांशी निवेदली, हकीकत जी का झाली, सोनाराचे दुकानात. ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन, नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले, चिलीमा आपुल्या हाती भले, बंकटलालासी बोलले, काडी एक वर्ती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परमसदया, विस्तव देतो करुणिया, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी, कदा न प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी, ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगीन करी चरचर, नुसती काडी धरणेवर,
तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले, चिलमिचियावरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैष्णानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा, महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीमतीही पेटली, कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व. उगीच नव्हते थोताड मत, आता सोनाराचे घरात, काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला, महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित, घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, अळ्या दिसल्या नानापरी, बुजबुजाट झाला भारी, केळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रांवरून, अवघ्या अन्ना ते टाकून, सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले, ऐसे वाया मीच कारण. मीन साधुसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मीन खचित जाणिली. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालन्य गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी भाबळ मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यद्यानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दौडिली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूची मागावया. ऐसा विचार करुणी, सवे घेऊन चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी, आला हकीकत सांगावया. अहो शेटजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलिमिला, मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता मला, समर्थांच्या चिलमिस्तव. त्यांचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल, बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून हे नासते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेटजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहाचला. आता इतुकीच विनंती आहे शेटजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायांवरती, घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमामंतूची मागेन, अनन्य भावे करुण. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत, जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघणा, तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावात. ज्यांची होती मजला भ्रांत, तित्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण, जाळी कृशाकृशाने करुण. समर्थ आजपासून, मी न टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी, पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी, गेला होता ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले. हा हा म्हणता पसरले, वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात, हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत, वास झाकाया कवणाते. चंदुमुकीन नावाचा, गृहस्थ एक शेगावाचा. निसीम भक्त समर्थांचा, त्याची कथा ऐकाही. श्रोते श्रेष्ठ मासात, सभवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती,
कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे, कोणी वाटिती खडी साखर, कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, 2 कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कान्होले कोठून, इच्छा असल्या तळून ताजे आणतो गुरुराया. तई महाराज वदले वाचे, नाही कारण ताज्याचे, पाहिजेत तुझ्या उतरडीचे, कान्हवले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत्किंचित. त्या मुकीन चंदूप्रती लोक आगे बोलती, जाये पाहून शीघ्रगती, खोटी न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, दोन्ही कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. ते बोले अंगना, होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपुल्या सदना, मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले, कानवले मी पतिराया केले, ते न आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते, कडई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार, कानवल्याच्याच साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको तर सुंदरी, जे तू उतरंडी माझारी, 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझं निवेदिले, आठवण करून चांगले, पहा काही एधवा. ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कान्हवल्याचे चितापरी. कान्हवल्याचे चितातरी, कान्हवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा, सत्यगिरा समर्थांची. 2 कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसावरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला, राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली, कान्हवले ते ठेवलेली, कळशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2, कान्हवले जे सुकोन, गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कान्हवल्याला, बट्टा संत वाणीला, नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहोन, उभयंताचे हर्षले मन, धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला, समर्थांसी अर्पिता झाला, लोक करीती आश्चर्याला, त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन, खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान, यांसी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी, सेविते झाले पुण्यराशी, रामशबरीच्या बोरांसी, जेवी झाला बक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी, चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी, माधव नामे विप्र होता. वयजाचे 60 अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार, हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी, कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले, मनतयाचे संसारी. जी का होती चीजवस्त, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दिनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझं वाचून, माझे हे अरण्य रोदन, तुझं विण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी, हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्यागुण, वदनी वदे नारायण, खंडन पडे तयाला. ऐशापरी एक गेला, दिवसपरी नाही उठला, तही महाराज वदले तयाला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राणदेहाते सोडून, आता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मवारी, म्हातारपणी करिसी नारी, अरे वेळ गेल्यावरी, नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर, करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर, कूप खणणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रांसाठी तू केलीस आटापाटी, ते अवघे गेले शेवटी, टाकोनिया तुझ लागी. अशाश्वताचे पोषण, केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून, फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगिल्या विना, सुटका तुझी होईना,
देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमणी. तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला. समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर. आपसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुड आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी. ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गरजून हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनये बोलता. यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरांते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते यमलोक न तयासी. ऐसे ऐकता भाषण समर्थे केले हास्यवदन. महापतिता पावन साधूच एक करीती की. श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ते असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. ओकटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा. झाला त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहबाण माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जण उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानापरी. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्थासन्निध झाले जाण. चुकले त्याचे जन्ममरण गजाननाच्या कृपेने. असो ऐक्या समयी भली समर्थांची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदिली आपुल्या शिष्य वर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागरे येथे करावा. वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा. 1 रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपुल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळण्याची साच आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता. रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले चंदनाचे उटणे केले. आता केशर कालविले तैसाचा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे. संतांच्या जे मणी येत ते पुरवी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज त्याचे करती हे. हा दास गणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी पाओपथ विमलशा हरिभक्तीचा. श्रीहरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति चतुर्थोध्याय समाप्त. मंडळी हा होता गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्वया सच्चिदानंद करुणालया. हे अज अजित अद्वया सच्चिदानंद करुणालया.
दास गणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार. सर्व बाजूंनी लाचार, आहे मी देवदेवा. परी अत्यंत हिनावरी, थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लाविली खरी, विभूती श्री शंकराने. तो हिनांचा हीनपणा, थोरान आणि कमीपणा, हे जाणून नारायणा, गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकरांचे, माता ती पुरवी साचे. आहे दास गणूचे, ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी, परिदया असू दे अंतरी. देवा तुझ्या बळावरी, दास गणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी. ती कोठवरी वर्णावी, पारन लागे तियेचा. महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर. ती उपाधी करण्या दूर, भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे, वाटेर तेथेच बैसावे. कोणाशी न उमगू द्यावे, चरित्र आपुले येतुलेही. श्रोते एका समयासी, महाराज पिंपळ गावासी. गेले तेथे गोष्ट कैसी, झाली ते अवधारा. त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात. शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हेमाडपंथी. एषा त्या मंदिरी, येथे झाले साक्षात्कारी. बैसले शिवाच्या गाभारी, लावोनिया पद्मासन. गुराखी त्या गावचे, आपापले कळप गुरांचे. घेऊन या निघाले साचे, अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता. तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत. तो तेथे पाहोण समर्थ, आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी. पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले. काही तेथेच बैसले, सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडीना. याचे कारण कळेना, त्या गुराखी अर्भकांसी. कोणी म्हणती थकलेला, हा साधू दिसतो भला. शक्तीमुळी नुरली त्याला, बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी, असावा निश्चयसी. थोडी भाकर तयासी, देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मूळची गुराखी पोरे, हलवू लागली समर्थाला. परी साधू हालेना, मुखी शब्द बोलेना. म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती, याची मुळी ना कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला. अंगना झाले थंडगार, ऊन आहे साचार. यावरून हा जिवंत नर, आहे आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावित. कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा, देवा हा असावा साचा. लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण. जा स्नाना लागून, पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणिले वारी. परमभावे पायांवरी, घालिते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्यांची तयार केली. कंठामध्ये घातिली, गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर, नैवेद्यार्थ साचार. दिली ठेवून समोर, एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून. काही वेळ केले भजन, पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला, तो गुराखी एक बोलला. अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून. मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील की. कदाचित आपणासी, पाहण्या येतील काननासी. तानी वासरे घरासी, लागली असतील हुमरावया. या साधूची हकीकत, आपण सांगू गावात. शहाण्या वडील माणसांप्रत, म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांसी मानवले, गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळविले, मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी, आली गावची मंडळी. समर्थांसी पाहण्या बली, गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बसला, तैसाच आता पाहिला. भाकरीसी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी. आहे बैसला मंदिरी, सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले. आपणा दर्शन द्याया भले, चला नेऊया गावात. या समाधी उतरील, तेव्हा काही बोलेल. ती उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका.
बंगालदेशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भोवती न भोवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामांतील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पोर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून त्याच्या पुढे. ऐसा जो तो विचार करीती, तो आले देहावरती, गजानन श्री सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीची या चरणांवरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हाळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी, शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा, कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा, त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळ गावात, समर्थासी जोडोनी हात विनवू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला तर आपण, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विन, भणभणीत दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी, माय लेका होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मीही तनु त्यागीन वरवी, आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवर बसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्ण अक्रूर झाला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावती, नका होऊ दुःखित चित्ती, जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपुले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची असे अगाध सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलुपानं भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काई, आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर, माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण, शिपाई आडवी कोठवून, जैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनू काननाते जाती, परी येती घरी पुन्हा. तसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे,
शेगावी याचे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी येथे आता. अडगाव नामे ग्राम होता, एक तया वऱ्हाड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयागण, प्रातकाळी चुकवून नजर शेगाव कराची. महाराजांची चालगती वायूची या समान होती, अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रखर उन्हाळा. मध्यानीच्या समयाला अकोली गावांपासी आला, या योगेश्वर साधू बला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थांसी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, गामाच्या त्या एकसरा. अधरोष्ट तो सुकला खरा, उदकाविन समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती, कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण, परिसोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान, सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी, आणले खापराच्या घागरीसी. उदक होते गावातून, पाठीसी ती भाकर, डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडुपाखाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान लागली मला, पाणी दे बा प्यावयाला. नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता निर, पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वा जो समाज हितासाठी झटे त्याची साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैदा कारण. आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरट्याला, देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर, केलेस पुष्ट शरीर. भारभूत साचार, झालासा आपुल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर, आणली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पीठावर, रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवणी. जा जा करी येथोनी, काळे आपले चांडाळा. तुझ्यासारिखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून, थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागला, भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या रुथा, तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलनी होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी, साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी, हताश होऊन वृक्षापाशी बसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयागण, दिनोद्वार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, ओलही ना राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता जगन माऊले, पाणी देया विहिरीला. तुझी करणी अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली.
प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जगद्द्वारा, 12 गाव वैश्वानरा, बक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी, तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची न ये सरी, जगत्रयी कौनास. दामोजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढली ढोर, पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीरसमुद्र तुवा दिला, तहान नाम देवाला, मारवाडात लागली जे. ते तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले, जल हे आण ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागे फुटला झरा, उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाल्या जगन्नाथ, काय एक नाते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे ना घडे तेच घडवी. तेथ पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस, याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात करी, बळेच फिरतो पिशापरी, ते आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून, मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी, तुझ्या मजला ठकविले. त्याचे तुझ निरसन, केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण, कृतीनेच कळले की. तैसा तुझा अधिकार, केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार, या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता, माये कोठे न राहावे की. खोटी ही प्रपंच माया, आले आज कळोनिया, आता परते न लोटा लाया, दिना अर्भ का कारणे. भास्करासी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन, विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लावा आता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला, सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मला निशंक, भक्तिपंथाचा लावीन मी. ऋतीच्या मेदिनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही, सन्निधीची माझे आई, तुझ्या कृपे करुण. सत्कर्माची फुले झाडे, लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैल वाडे, याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्कराप्रती, केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन, आगळे सर्व साधना, खऱ्या संताचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहिता कारणे, पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आपणास, पसरता जनदर्शनास, धावू लागले स्वामीच्या. मधुचा लागता सुगावा, जैशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावून. तैसे श्रोत तेथे आले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार, करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित, अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा गजान विजय नामे ग्रंथ, हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति पंचमोध्याय समाप्त. मंडळी, हा होता श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संत वाक्यी भरवसा,
मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरुण आशा, तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाण लेकरांवर. बालकांचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, आज मासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करुण बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती, वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती, आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले, निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐशा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परिणतो परवा करी. त्यांचे काटे शरीरी, बोलले असतीस असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिला समर्थाला. कणसे मक्याची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थाने. जीवानो जा निघून, बसा मोहळी जाऊन. माझ्या बंकटा कारण, तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत, बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ, येता आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या, त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी, बोलते झाले हंसोनी. वा खूप केलीस मेजवानी, आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लाडू भक्त एधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी न सहाय्य करणार, ऐका ईश्वरा वाचुनी. जिलबी पेडे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर, करिता झाला त्यावर. महाराज अनौका सोनार, काटे माशांचे काढवया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आनविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला, काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान, बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून, बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना, काय या वंध्या मैथुना. करीत असा तुमच्या नैना, काटे तेना दिसतील. त काढण्या चिमट्याची, गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलांतून.
तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली, अवघ्या नीती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली, मंडळी निज गृहाते. असो पुढे एक वेळा, महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला, श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा गल्लीचा, शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा, भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्यंभूत, आता ते सांगणे नको. हे आकोट नामे नगर, शेगाहून साचार, आहे 18 कोसावर, ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजवून वारू, निघते झाले सद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी, एका निबिडतरच्या अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण, निंब अश्वथ रातांजन, वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात, नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले औचित, समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले, तेने चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषीश्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाली आसने ऐका, हितगुज करावया. अनुभवते आपापले, एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करुण योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा, करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत, गोष्टी होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत, या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगाठाया, उपाधी ते नासावया, वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण, मार्ग कथिले आहेत तीन, कर्मभक्ती योग म्हणून, शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाचे, एकची आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्यांचे, भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा, जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा, खरबोधना होईल. योग क्रियावरून, अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान, तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची, स्थिती नरसिंग आहे साची, आसक्ती कन्यापुत्रांची, मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते, परिण पाणी शिरू देते, तेसेच वागती साचे, या प्रपंचा माझारी. या परित्वा राहावे, अपेक्षारहित असावे, चितातून ना ढळू द्यावे, सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही, तू मी आणि शेषशाही, एकरूप आहो पाही, जनजनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटावया, ही तुझी केवढी दया, उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत, त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत, कोण सांग खरे माणी. तू कथिले जयापरी, तैसा वागेन भुवरी, मी जाण वरच्यावरी, अशीच भेटे द्यावी तुआ. देह प्रारब्ध जयाचे, असेल ज्या मातीचे, तेच आहे वावयाचे, लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे, निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतुकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या अकोटात, राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया, अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योगक्रिया, अवगत तुला पहिल्या पुन. पदन लाविता पाण्याप्रत, योगी भरधाव वरुणी पळत, क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयंताचे, रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे, दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत, ते हेच घडून येत, दांभिकाची होतात,
भांडणे पाहुणे एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला, निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वतेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी. नांदे ज्याच्या सदैव घरी, सन्निधी सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण, काननी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान, गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले, पहाया द्वय संतांसी. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वर गती. गोदा आणि भागीरथी, संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी. या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेट न झाली पौरांसी. पुढे एकदा गजानन, करीती असता भ्रमण. दर्यापुराच्या सन्निध जाण, येथे झाले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी, शिवरगाव निर्धारी. असे चंद्रभागेच्या तिरी, वज्रभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा. ही लहानशी एक गंगा, पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात, वज्रभूषण नामे पंडित. 4 भाषा अवगत, होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वतेची, वऱ्हाडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची, आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर, स्नान करी साचार. उदयासे येता दिनकर, अर्घ त्यासी देतसे. पंच उषक्काला, वज्रभूषण उठे भला. सारुण प्रातवृद्धीला, अरुणदयी स्नान करी. तेही शितोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी. मानमान्यता विद्वजनी, ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला, योगीराज फिरत आला. वाटे तपाचे द्यावयाला, फलत्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञान जेठी. समोर नदीची या काठी, आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा नाही, प्रकाशिल्या दिशा दाही. कुकुटाचा आवाज येई, वरचे वरी एकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे. भास्करासी सामोरे, पूर्व दिशा लक्षुण. भास्कराचा उदय होता, तमनिमाला हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोणी. एषा त्या सुप्रभाती, वाळवंटी गुरुमूर्ती. बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तई व्रजभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ देता. तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेजकांती, अजानुबाहू निश्चिती. दृष्टी नासाग्राच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, व्रजभूषण हर्षलामणी. संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणाही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नमः सूर्याय नमः, भानवे नमः खगाय नमः. ऐसी नावे घेऊन पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली. न्यूनताती नाही पडली, कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे, फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे, आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला, देत होतो अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञानविधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी. ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भवरोग चिंता. नासे गजानन गुरु मज पावा आता. ऐसी प्रार्थना करुण, संपविले त्याने स्तवन. योगेश्वरी या आलिंगन, दृढ दिदले त्या दोन्ही करे. माय जेसी लेकराला, प्रेमे धरी पोटाला. देवी व्रजभूषणाला, धरते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको, लिप्त बाळा केव्हाही. आचरुण कर्मफल, ताकिता भेटतो घननीळ.
त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी, प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला महाराजा आले शेगावी. या शेगावाचे होते नाव, पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंशी लादला ठाव, शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात, 17 पाटील होते सत्य, या एकाच ग्रामाला. महाराजा शेगावासी आले, परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर, नावे सांगावी कुठवर, चांदण्याची न होणार, मोजदाद कोण आहे. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला, मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर, होती या भक्तदेवाची. पेंडी लागी जैसा आळा, तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पुर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी, होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण, आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जण, भिऊ लागती सहजची. गाव करी ते रावण करी, ऐशी मराठी भितरी, मन एक आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुई मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाणा अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर, यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिराची, तू बोलाविशी त्या दिवशी, तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर, हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार, होते रामदासावर, परिसज्जन गडावर, स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्टमुळी ना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर, देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार, गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रे करिता, जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ